दोन शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय किंवा इतर शब्द गाळून त्याचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात? साधित शब्द, सामासिक शब्द, अभ्यस्त शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द. तर मित्रांनो, त्याला सामासिक शब्द म्हणतात. काय म्हणतात त्याला? सामासिक शब्द. बघा, सामासिक शब्दाची जी व्याख्या आहे, सरळ शब्दात जर आपल्याला व्याख्या करायची असेल, साधी, सोपी, सरळ, तर काय? परस्पराशी संबंधित दोन शब्दाच्या मधले विभक्ती प्रत्यय किंवा शब्द गाळले जातात आणि दोन शब्द एकत्र येतात. शब्दाच्या अशा एकत्र येण्याला समास म्हणतात आणि जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. मग ही सामासिक शब्दाचीच व्याख्या आहे. परस्पर संबंध दाखवणारे जे शब्द असतात त्याच्यामधले प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जे की ठीक आहे त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारे असतात किंवा मग इतर शब्द गाळले जातात आणि दोन शब्द एकत्र येतात. उदाहरणार्थ, देवालय, देवाचे आलय, त्याच्यामधला चे हा प्रत्यय गाळला जातो, दोन शब्द एकत्र येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय सुद्धा गाळले जातात. जसं गायरान, गायीसाठी रान, मग साठी हा शब्द गाळला जातो आणि गायरान हा जोड शब्द तयार होतो, मग त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. कधी कधी मधले इतर शब्द गाळले जातात. उदाहरणार्थ, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, पुरण युक्त पोळी, पुरण असलेली पोळी, मग हे मधले शब्द गाळले जातात आणि ते दोन शब्द एकत्र येतात, मग त्याला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द. ओके. मग आता बघा, साधित शब्द म्हणजे काय असतात? तर साधित शब्द ठीक आहे हे चार प्रकारचे असतात. प्रत्यय घटित म्हणजे प्रत्यय लागून तयार झालेले, त्याच्यानंतर उपसर्ग घटित, मग उपसर्ग लागून तयार झालेले, त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द. ठीक आहे. अभ्यस्त शब्द म्हणजे इथे शब्दाची द्विरुक्ती पुनरावृत्ती होऊन तयार झालेली. ठीक आहे. आणि पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहेत: अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये पहिला शब्द पुन्हा रिपीट झालेला असतो, पहिल्याच शब्दाची द्विरुक्ती झालेली असते. ओके. मग आपल्याला जे सांगितलेलं आहे किंवा ही जी व्याख्या दिलेली आहे ती सामासिक शब्दाची आहे. ओके. यस.